प्रश्न पहिला, ICCने जाहीर केलेल्या महिला T20 क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? आताच ICCने जाहीर केलेल्या महिला T20 क्रमवारीत भारताची कर्णधार त्यांचा कितवा क्रमांकावर पोहोचली आहे? ऑप्शन आहे 12, 11, 13, 15. हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहोचलेली आहे? याचं बरोबर उत्तर आहे 12व्या क्रमांकावर पोहोचली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? ऑप्शन 1 आहे लहुजी साळवे संशोधन व प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. याचं बरोबर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. प्रश्न क्रमांक 3 आहे, न्यायाधीश N. कोटेश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहे? न्यायाधीश N. कोटेश्वर सिंह. ऑप्शन आहेत बिहार, मणिपूर, सिक्कीम, मेघालय. त्याचं बरोबर उत्तर आहे मणिपूरचे ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, न्यायाधीश N. कोटेश्वर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? ऑप्शन आहे पंजाब, गुजरात, बिहार, जम्मू आणि काश्मीर व लडाख. न्यायाधीश N. कोटेश्वर सिंह. तर याचं बरोबर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर व लडाख मुख्य न्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 5, IMF ने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीव दर 2024-25 मध्ये किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तवलेला आहे? 2024-25 मध्ये. त्याचा ऑप्शन आहे 5, 7, 6, 8. बरोबर उत्तर आहे 7. पुढचा प्रश्न आहे, IMF ने भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीव दर 2024-25 साली सुधारित अंदाज 7% वर्तविला असून आधी किती वर्तविला होता? आता 7 वर्तविला होता, याच्या अगोदर किती वर्तविला होता? 6.7, 6.8, 6.5, 6.9. 2024-25 सुधारित अंदाज 7% होता. तर याच्या अगोदर जे केला होता ते 6.8 वर्तविला होता. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे? पालिताना हे शहर मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे. ऑप्शन आहे गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. कोणत्या राज्यातील पालिताना हे शहर? याचं उत्तर आहे गुजरात. मांसाहार बंदी शहर गुजरातमध्ये केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, गुजरात राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केलेले जगातील कितवे शहर ठरले आहे? हे कितवं शहर ठरलं आहे? ऑप्शन आहे 4, 3, 2, पहिले. मांसाहार बंदी शहर जगातील कितवे शहर ठरले आहे? याचं उत्तर आहे पहिलं शहर ठरलेलं आहे पालिताना. प्रश्न क्रमांक 9 आहे, गुजरात राज्यातील पालिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? याचं ऑप्शन आहे हिंदू, जैन, मुस्लिम, बौद्ध. कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? हिंदू, जैन, मुस्लिम, बौद्ध. याचं उत्तर आहे जैन समाजाचं तीर्थस्थान आहे. प्रश्न क्रमांक 10, IPS राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल. IPS राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल.
पुढचा प्रश्न आहे 11वा. मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या शहरात एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे? मध्य प्रदेश राज्यातील. त्याचा ऑप्शन आहे उज्जैन, भोपाळ, इंदोर, ग्वालियर. एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. याचं बरोबर उत्तर आहे इंदोर. इंदोर शहरामध्ये 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहरात 24 तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे? असाही प्रश्न पडू शकतो. ते मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहरामध्ये 24 तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे? ऑप्शन आहे 11 लाख, 13 लाख, 14 लाख, 15 लाख. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे आपलं हे. तर याचं उत्तर आहे 11 लाख. 11 लाख झाडं 24 तासामध्ये लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे इंदोरमध्ये. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत 18 जुलै, 15 जुलै, 19 जुलै, 17 जुलै. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे 17 जुलै. पुढचा प्रश्न आहे 14वा. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या ठिकाणी शिपयार्ड येथे बांधले आहे? भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज. याचा ऑप्शन आहे कोलकाता, कोची, हैदराबाद, मुंबई. कोणत्या ठिकाणी शिपयार्ड येथे बांधले आहे भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे? उत्तर आहे कोची. कोची या ठिकाणी बांधलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे मानस हेल्पलाईनची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे? मानस हेल्पलाईनची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे? याचा ऑप्शन आहे NCB, IB, CBI, WHO. मानस हेल्पलाईन कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे? उत्तर आहे NCB. पुढचा प्रश्न आहे पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? ऑप्शन आहे दक्षिण कोरिया, तैवान, रवांडा, नॉर्वे. कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? उत्तर आहे रवांडा. पुढचा प्रश्न आहे 17वा. पॉल कागामे यांची रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कितव्यांदा जिंकली आहे? त्यांनी कितव्यांदा जिंकलेली आहे? पॉल कागामे यांनी रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कितव्यांदा जिंकलेली आहे? ऑप्शन आहे 2, 4, 3, 5. याचं बरोबर उत्तर आहे 4 वेळेस. 4 वेळेस त्यांनी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे EPISTR 6E हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? हा जो उपग्रह आहे हे कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन आहे अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान. कोणत्या देशाचा उपग्रह आहे? EPISTAR 6E याचं उत्तर आहे चीन. चीन देशाचा उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे हंस वॉन हेटिंग पुरस्कार 2024ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेले आहे? हंस वॉन हेटिंग पुरस्कार 2024 के चोकलिंगम, के नागेश्वरम, डॉक्टर उषा ठाकूर, डॉक्टर राजेश अग्रवाल. के चोकलिंगम, के नागेश्वर, डॉक्टर उषा ठाकूर, डॉक्टर राजेश अग्रवाल. उत्तर आहे के चोकलिंगम यांना. शेवटचा प्रश्न आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने कोणाला उमेदवारी जाहीर केलेली आहे? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने कोणाला उमेदवारी जाहीर केलेली आहे? जो बायडन, कमला हॅरिस, हिलरी क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प. तर याचं बरोबर उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प.
डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे रिपब्लिकन पक्षाने. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या चॅनलवर दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.